बघा, महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचं अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही. हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे. कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं आहे. कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी भूषणावं नाही. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत. पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात. हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे. माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे. तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आशीर्वाद मागितला का? आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजूनं आहे. तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल. सुशील कुमार शिंदेच्या पुस्तकामध्ये त्यांनी सावरकरांच्या कामाचं कौतुक केलं. कशा प्रकारे बघतो तुम्ही याकडे? बघा, ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, काय असेल मला माहिती नाही. मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते मी ऐकलं नाही. पण आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इश्यू आम्ही फार काही आता तो आमचा इश्यू नाही आहे. पण देश जो आज संपायला निघालेला आहे, या देशाच्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे. अनेक परिश्रम केलेले लोक, कामगार लोक, शेतकरी लोक, तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला. पण गेल्या 10 वर्षामध्ये हा जो देश मुठभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू गेलेलं आहे, चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही. देशाला धोका निर्माण झालेला आहे आणि माझा भारत जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा तिरंगा हा खरा ते रहेगा जो नारा असतो, तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे. जो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न करतात. देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेलं आहे. याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहेत आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सुशील कुमार शिंदे साहेब काय बोलले, काय झालं, तर त्यांचा व्यक्तिगत इश्यू राहू शकतो. ओके, थँक्यू.